तर मित्रांनो, कडक उन्हाळ्याच्या सीजनमध्ये बाजारात गेल्यानंतर प्रत्येकाला आईस्क्रीम, टरबूज, खरबूज अशा पानेदार पदार्थांची आठवण होत असते। बाजारात गेल्यानंतर आपण आपल्या कुटुंबासाठी टरबूज खरेदी करत असतो, परंतु आज कुटुंब छोटे झाले त्याप्रमाणे या टरबुजांचे सुद्धा साईज अगदी सगळ्यांच्या सारख्या झालेल्या आहेत। आज आपण लहान कुटुंब झाले त्याप्रमाणे टरबुजांचे साईज सुद्धा लहान झालेले दिसतात। परंतु हाच विचार जर आपण पूर्वीच्या काळात जर केला तर पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती। त्यामध्ये बाजारामध्ये गेल्यानंतर मोठमोठे असे टरबूज बाजारामध्ये विक्रीला आलेले असायचे आणि एक जर टरबूज घेतलं तर संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ते टरबूज फस्त करून अगदी मन तृप्त व्हायचे प्रत्येकाची। आज कुटुंब छोटे झाले आणि टरबूजाची साईज सुद्धा त्या कुटुंबाप्रमाणेच बनलेली आहे आणि हे टरबूज छोटे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जे पार्लेजीचे बिस्किट आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या साबण आहेत, या साबणांची किंमत आणि साईज आपण जर विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये पार्लेजीची जी किंमत आहे ती किंमत आजही तीच आहे, परंतु त्या पार्लेजीची साईज हळूहळू अगदी चंद्राच्या कोरीप्रमाणे ती कमी कमी होत चाललेली दिसत आहे। त्याचप्रमाणे साबणांच्या किमती या तेच आहेत, परंतु त्यांचे सुद्धा आकार हा चंद्राच्या आकारासारखा हळूहळू कमी होताना दिसत आहे। त्या प्रमाणामध्ये या वस्तूंच्या किमती मात्र वाढलेल्या नाहीत। म्हणून मित्रांनो, अशा या शेतकऱ्यांच्या वस्तू निश्चितच आपण त्या खरेदी करा, त्यांचा भाव करू नका। कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे टरबूज असतील, खरबूज असतील, ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आणि शेतकऱ्याने केलेल्या कष्टांचा आपण विचार केला पाहिजे। म्हणून या शेतकऱ्यांच्या वस्तू निश्चितच आपण त्या खरेदी करा, त्यांचा भाव करू नका। कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे टरबूज असतील, खरबूज असतील, ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आणि शेतकऱ्याने केलेल्या कष्टांचा आपण विचार केला पाहिजे। म्हणून मित्र त्याचा आस्वाद घेतला पाहिजे। तर चला